नमस्कार फ्रेंड्स, होमपीस चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुम्हाला माहिती आहे मी काश्मीरला फिरायला आलेले आहे। तर कालच्या ज्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला पालघमबद्दल सांगितलं, तर आज आम्ही पालघमवरून श्रीनगरला जाणार आहे, म्हणून आम्ही निघालेलो आहे। वुड रिसॉर्ट आमचा पालघमचा हॉटेल होता। नॉर्मल हॉटेल आहे, म्हणजे एवढं काय 4 स्टार 5 स्टार नाही आहे, बट ओके होतं, चांगलं होतं सगळं। आम्ही निघालो आणि 2 तासानंतर आम्ही श्रीनगरला पोहोचलो। श्रीनगरमध्ये पोहोचल्यावर आमचा पहिला पॉईंट होता दाल लेक शिकारा राईड। तर आम्ही दाल लेकमध्ये शिकारा राईड केली आहे। 1 आवरची आहे, तुम्हाला हवे तर एक्सटेंड करू शकता, बट 1 आवर इज मोर दॅन इनफ शिकारा राईडसाठी। कारण का पॉईंट्स म्हणजे पाण्यामध्ये फिरण्यासाठी फक्त ते असे गेट्स आहेत, भरपूर सारे गेट आहे तिथे। तुम्हाला म्हणजे शॉपिंग करायसाठी हाऊस बोटमध्ये पण शॉपिंग आहे, हाऊस बोट आहे। तर आम्हाला ऑप्शन होतं हाऊस बोटमध्ये राहायचं आहे का आजच्या दिवस, पण आम्ही तो ऑप्शन नाही घेतला, कारण छोटी होती म्हणून आम्हाला व्यवस्थित हॉटेल रूमच हवं होतं, म्हणून आम्ही हाऊस बोटमधला प्लॅन कॅन्सल करून आम्ही हॉटेल स्टेज घेतला। मग शिकारा राईड करून झाल्यानंतर आम्ही तिकडल्या फेमस, म्हणजे मी भरपूर वेळा ऐकलं आहे की विंटरफेल हा तिकडला फेमस कॅफे आहे, श्रीनगरलाच आहे, गेट नंबर 5च्या समोर आहे। तर आम्ही तिकडे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही बर्गर, फ्राईज आणि पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड मागवलं, कारण का तिथे दुसरीकडे कुठे आम्हाला व्हेज जास्त काय ऑप्शन भेटत नव्हतं, म्हणून आम्ही ते कॅफेमध्ये जाऊन तो ऑप्शन निवडला। त्याच्यानंतर खाऊन पिऊन सगळं झाल्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन करून झाल्यानंतर आम्ही गेलो तिकडे नियर बाय गार्डनला, म्हणजे हॉटेल टचच आणि दाल लेकच्या समोरच एक निषाद गार्डन, ज्याला मुघल गार्डनही म्हणतात, ते एक गार्डन आहे। तर आम्ही तिकडे गेलो। तिकडे गेल्यानंतर पण आम्हाला कुठे असं ग्रीनरी नाही दिसली, कारण थंडी सीझन आहे, तर तुम्हाला आता इकडे कुठेच ग्रीनरी नाही मिळणार, पण त्यांनी चांगलं मेंटेन केलेलं आहे, क्लिनिनेस आहे, चांगलं आहे। तिथे फोटोशूट होत होते, म्हणजे काश्मीरचे ट्रेडिशनल क्लोथ आणि ऑर्नामेंट्स घालून तुम्ही फोटोशूट करू शकता, असं ते गार्डन होतं आणि चांगलं मोठं गार्डन होतं, म्हणजे मुलं खेळू शकतात, पोहू शकतात, असं गार्डन होतं। तर आम्ही तिकडे गेलो होतो। तिथून झाल्यानंतर मग आम्ही गेलो, चष्मेशाही गार्डन आहे, हा चष्मेशाही गार्डन आहे, तुम्ही बघू शकता। इथे पण ग्रीनरी म्हणजे एवढी नाही आहे, ग्रास वगैरे जसं मिळायला पाहिजे तसं नाही आहे, कारण हा सीझनच नाही आहे ग्रीनरीचा, पण व्ह्यू बघाल तर ऑसम होतं, मला खूप आवडलं। फोटोशूट करण्यासाठी हा व्ह्यू खूपच चांगला होता। मग आम्ही थोडं फोटोशूट केलं, फिरलो आणि नंतर मग आम्हाला परत भूक लागलेली, आम्ही गेलो तिकडल्या फेमस कॅफे, परत हा दुसरा आहे 14 एव्हेन्यू कॅफे म्हणून आहे, हे आम्ही दुसऱ्या दिवशी गेलेलो। तर ते गेल्यानंतर आम्ही परत व्हेज ऑप्शनमध्ये खायचं म्हणून अल्फ्रेडो पास्ता, कॅपेचिनो आणि गार्लिक मेयो सॉसमध्ये फ्राईज आणि प्लेन फ्राईज मागवलेले। ऑसम होती टेस्ट, एकदम भारी होती। कॅफे खूपच छान आणि खूपच बोलतात ना, क्लासी होता, आम्हाला खूप आवडलं। मग हा होता आजचा आमचा श्रीनगरचा व्लॉग। कसा वाटला?